हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता चौथीतील स्कॉलरशिपमधील गणित विषयातील उदाहरणांचा अभ्यास करत आहोत. मागच्या वेळी आपण प्रश्न क्रमांक 54पर्यंत प्रश्न सोडवले होते. आता आपण प्रश्न क्रमांक 55 घेणार आहोत. या ठिकाणी 53 सोडवले होते आणि 54 घेणार आहोत. प्रश्न असा आहे या ठिकाणी बघा की 100 मीटर लांब व 50 मीटर रुंदीच्या आयताकृती मैदानाभोवती एकूण किती फेऱ्या मारल्यानंतर 1500 मीटर अंतर पूर्ण होईल. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, मैदान कसं आहे तर आयताकृती, आणि आयताची काय दिलेली आहे, लांबी दिलेली आहे आणि रुंदी पण दिलेली आहे. किती आहे ती 100 मीटर आणि 50 मीटर, आणि एकूण किती फेऱ्या मारल्यानंतर 1500 मीटर अंतर होईल असं विचारले. आता या ठिकाणी आपल्याला काय काढावं लागेल की फेऱ्या मारायच्यात आयताच्या मैदानाभोवती, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय काढावं लागेल आपल्याला तर आयताची परिमिती. मग आयताच्या परिमितीचं सूत्र आपल्याला काय माहीत असतं की सगळ्या बाजूंची बेरीज. मग जी लांबी आहे त्याची पण दुप्पट आणि रुंदी आहे त्याची पण दुप्पट. मग इथं तोंडीच मी सांगते की आपली आयताची लांबी किती आहे 100, मग त्याची दुप्पट घ्यायची तर काय होईल 200. त्यानंतर रुंदी किती आहे 50, मग त्याची दुप्पट घेतली तर काय होईल की 100. म्हणजे कोणत्याही गोष्टीची परिमिती काढायची असेल कोणत्याही आकृतीची तर त्याच्या सर्व बाजूंची बेरीज असते. मग 100 आणि 100 200 आणि 50 50 100. या ठिकाणी 300 मीटर ही आयताची काय होणार आहे परिमिती. या ठिकाणी बघा की जसं प्रश्न सांगितलं आहे तसं मी आयत काढून घेतला. लांबी दिली 100, खालची पण लांबी 100 येणार, रुंदी दिली 50 म्हणून ही 50, इकडे 50. मग परिमिती आपल्याला काढायची. मग परिमिती म्हणजे काय, सर्व बाजूंची बेरीज. मग ही 100 ही 100 200 आणि ही 50 ही 50 100, 200 आणि 100 300. परिमिती आपली किती आली आहे त्याची 300 मीटर. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की 1500 मीटर अंतर पूर्ण होईल किती फेऱ्या मारल्यानंतर. मग या ठिकाणी जे अंतर दिलेलं आहे 1500, त्या ठिकाणी काय करायचं 1500 अंतरला काय करा की 300ने आपण भागूया. म्हणजे किती आपल्याला फेऱ्या मारावं लागतील ते समेल या 300ने जर आपण भागले तर. मग या ठिकाणी काय होईल की 300चा पाडा जर आपण तयार केला तर बघा 3 पाची 15 असतं, मग 300 पाची पण 150 होईल, 1500 होईल सॉरी. मग 5चा भाग लागेल या ठिकाणी. मग 1500तून गेले 1500 शून्य राहतील. या ठिकाणी किती फेऱ्या मारावं लागतील आपल्याला तर त्या आयताला 5 फेऱ्या. मग आपण जर ऑप्शन क्रमांक चेक केले तर या ठिकाणी 5 आहे का पर्याय बघा. पहिला 4, दुसरा 3, तिसरा 10 आणि चौथा 5. मग किती आहे त्याला फेऱ्या माराव्या लागतील तेव्हा 1500 होईल. तर 5 फेऱ्या माराव्या लागतील तेव्हा 1500 मीटर अंतर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे बघा की 3500 अधिक टिंब बरोबर 5500 असं दिले. ज्यावेळी कोणत्याही दोन संख्यांची बेरीज दिलेली असते, बरोबर एक संख्या दिलेली असते दुसरी गाळलेली असते आणि पुढे बेरीज दिलेली असते, तेव्हा काय करायचं की जे उत्तर दिलं आहे की नाही त्या उत्तरातूनच एक संख्या जी दिलेली आहे ती वजा करायची. मग काय उत्तर दिलं आहे 5500. मग 5500 अंकात मांडून घ्या. या ठिकाणी बघा तर 5500 म्हणजे काय 5500 या ठिकाणी. आणि अंक कोणता दिलेला आहे की 3500. आता 3500 म्हणजे काय, 3500 पूर्ण आहेत का नाही तर 2750. मग ते पण मांडून घ्या आणि आपण त्यातून ते वजा करूया. आता बघा 0तून 0 गेला 0, या ठिकाणी 0 आहे तिकडून हातच्या घ्या, 10 होतील, 10तून 5 गेले 5, इकडे हातच्याला गेल्यामुळे 4 उरले, 4तून 7 जात नाहीत, अजून एक हातच्या घ्या 14 झाले, 14तून 7 गेले 7, आणि इथं हातच्या गेल्यामुळे उरले 4, 4तून 2 गेले 2, म्हणजे किती आले 2750. किती राहिले तर तेवढेच राहिले. 2750 म्हणजे किती 3500. मग दिलेला पर्याय आहे का 3500 या ठिकाणी आपण चेक करूया. 2750 म्हणजेच 3500. मग 3500 पर्याय कोणता आहे का, आपण जर पर्याय चेक केले तर 3500 असणारा पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर 3500 पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की या ठिकाणी 100 दशकातून किती दशक वजा केल्यास उत्तर 9 मिळेल. काय दिलंय 100 दशकातून किती दशक वजा केल्यास उत्तर 9 मिळेल असं दिलेलं आहे. या ठिकाणी बघा आपण प्रश्न कसा सोडवायचा या ठिकाणी बघूया. या ठिकाणी बघा की आपला प्रश्न काय होता की 100 दशकातून किती दशक वजा केल्यास उत्तर 9 शतक मिळेल असा होता, बरोबर आहे. मग आपण काय करायचं मांडून घ्यायचे दिलेले अंक. 100 काय सांगितलेत दशक सांगितलेत, म्हणजे 100 लिहायचे का नाही तर 100च्या पुढे एक शून्य वाढणार आहे बघा, दशक सांगितलं आहे म्हणून. मग या ठिकाणी बघा मी 100 लिहिले, त्यानंतर काय सांगितलं 100 दशक, ठीक आहे, म्हणून एक शून्य दिला. दशक म्हटलं की त्याच्या पुढे किती घर असतात 1. त्यानंतर काय सांगितलं की उत्तर काय आपलं आलं पाहिजे की 100 दशकातून किती दशक वजा केल्यास उत्तर 9 शतक मिळेल. म्हणजे याची मांडणी काय होते बघा की काय वजा केल्यास उत्तर काय होईल तर 9
शतक म्हटलंय, बरोबर आहे. मग शतक म्हटलं की किती? 0-2. मग 900 आलं, बरोबर. ही मांडणी झाली. आता जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा अशी मांडणी असेल, उत्तर दिले आणि एक अंक दिलेला नाही, तर त्यावेळी काय करायचं? जो उत्तर दिलेला आहे तेच त्या दिलेल्या अंकातून वजा करायचं. मग आपण या ठिकाणी बघा, हे 900 दिलेले आहेत ना, तर तेच 1000 मधून वजा करू या ठिकाणी बघा. जर यांची आपण वजाबाकी केली 0-2-0 म्हणजे 1000तून आपण डायरेक्ट बघा, 1000तून 900 गेले तर किती होतील? 100 उरतील. तोंडीच येत आहे. 100 म्हणजे किती? शतक म्हटले की नाही, त्यांनी किती दशक म्हटले, बरोबर आहे. मग दशकात उत्तर लिहायचं आहे. 100 लिहायचं आहे का उत्तर? नाही. तर आपण दशकात जर उत्तर लिहिलं तर एक शून्य कॅन्सल होईल. दशकात लिहायचं आहे म्हणून. मग काय होतील? 10 दशक असं आपण म्हणू शकू. म्हणून 10 दशक असणारा पर्याय आहेत का? तर या ठिकाणी बघा, 10 दशक असणारा पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 10 दशक हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की एका शाळेत 120 मुलांपैकी 4/6 मुलांनी गायनात सहभाग घेतला, तर किती मुलांनी गायनात सहभाग घेतला नाही असं विचारले, बरोबर आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, आपल्याला गायनात किती जणांनी सहभाग घेतला? 4/6 म्हणजे 120 मुलांपैकी किती टोटल भाग आहेत मुलांचे? 6. त्यापैकी किती मुलांनी गायनात सहभाग घेतला? 4. मग 6 पैकी जर 4 जणांनी सहभाग घेतला तर उरले किती न भाग घेणारे? तर 2/6, बरोबर की नाही. मग आपल्याला गायनात न भाग घेणारे किती मिळाले? 2/6, बरोबर आहे. आणि एकूण विद्यार्थी किती आहेत शाळेत? किती मुलं आहेत? 120. मग 120 काय करायचं? तर याला गुणायचं. आणि मग अशा पद्धतीने जर आपण हे सोडवलं तर आपल्याला काय मिळतं की किती मुलांनी गायनात सहभाग घेतला नाही. कारण भाग घेतलेले किती होते? 4/6 होते, परंतु 6 झाले टोटल ते भाग घेतलेले. मग 6 मधून जर 4 गेले तर 2 उरले. ते कसे असणार आहेत? न भाग घेतलेले. म्हणून आपल्याला हा पूर्णांक भेटला. आणि आपल्याला टोटल माहिती आहे मुलांची 120 आहेत, म्हणून आपण त्याला भागूया. आता जेव्हा असं अंश आणि छेद स्वरूपात असतं तेव्हा आपण छेद आणि अंशाला भाग घालू शकतो. तर या ठिकाणी बघा 6 आहे, तर 6 जर 6ने तुम्ही आपण 120ला भाग घालवला, तुम्ही रफ वर्क करून असं भाग घालू शकता. तुम्हाला जर असं नाही जमलं तर 120ला जर तुम्ही 6ने भाग घालवला तर 6 दुने 12 आहे, तर 2चा भाग लागेल, बरोबर आहे. 0 राहिले, 12तून 12 गेले 0, आणि हा शून्याचा एक भाग लागतो या ठिकाणी. 0 म्हणून वरती डायरेक्ट मी 0 लिहिते. मग कितीचा भाग लागला? 20चा. मग 6 20 इथं 6 दुने 12, 0 0 20चा भाग लागला. आता वरती अंशात कोण शिल्लक राहिलं? 2 गुणिले 20. मग 2चा आणि 20चा जर गुणाकार केला तर 20 दुने किती येतात? तर 40. किती येतात? 40. मग या ठिकाणी आपण जर बघितलं ऑप्शन चेक करून तर 40 आहे का बघा. या ठिकाणी बघा, पहिला ऑप्शन दिला 80, दुसरा 50, तिसरा 200, चौथा 40. म्हणून पर्याय क्रमांक 4, 40 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. किती मुलांनी गायनात सहभाग घेतला नाही? तर 40 विद्यार्थ्यांनी गायनात सहभाग घेतला नाही. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन बघा की 15/9 अधिक 9/9 चौकट 25/9, त्यानंतर वजा 1/9, तर चौकटीच्या जागी पर्यायातील कोणते चिन्ह बसेल? या ठिकाणी बघा, म्हणजे ह्याच्यापेक्षा लहान म्हणजे दोन्हीकडे टोकं असणारी बरोबर चिन्ह आणि हे चिन्ह दिलेले आहेत. आपल्याला आधी अपूर्णांकाची काय करावं लागेल? तर किंमत काढावं लागेल. पहिल्या अपूर्णांकात काय करायची रे? अपूर्णांकाची बेरीज. जेव्हा छेद समाधान असतो तेव्हा आपण काय करतो? अपूर्णांकाची अंशाची बेरीज. मग 15+9 काय होतील या ठिकाणी? 15+9 या ठिकाणी काय होतील? तर 24. मग आपला अपूर्णांकाचा अंश काय येणार आहे या ठिकाणी? आपण जर काढला अपूर्णांकाचा अंश तर या ठिकाणी 24 येणार आहे. त्यानंतर या अपूर्णांकाचा जर आपण अंश काढला या ठिकाणी तर काय आहे? 25 - 1, बरोबर आहे. ह्याचा पण छेद समान आहे. मग अंशाची काय करू ते आपण वजाबाकी. 24मधून जर 25मधून जर 1 गेले तर किती येतील? इथं सुद्धा 24. दोन्हीकडे कोणते अपूर्णांक भेटले आपल्याला? 24/9, कारण 9 आपण एकदाच लिहितो छेदात. इकडे पण 24/9 छेदात एकदाच येतो. मग दोन्हींची काय किंमत आली? समान. मग समान किंमत असेल तर आपण कोणतं चिन्ह वापरतो? बरोबर. बरोबर चिन्हाचा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 2. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा की 9 तास 25 मिनिटे वजा 4 तास 55 मिनिटे बरोबर किती? असा प्रश्न आहे. तर आता तासांची काय करायची? बेरीज. 9 अधिक 4 वजाबाकी आहे, बरोबर आहे. वजा करायचे आहेत, बरोबर की नाही. मग वजाबाकी जर करायची असेल तर या ठिकाणी व्यवस्थित मांडून घेऊन आपण बेरीज थोडी करू शकतो, पण वजाबाकी मात्र आपल्याला व्यवस्थित मांडून घेऊन करावं लागेल. 9 तास आणि 25 मिनिटे त्यातून किती वजा करायचे? तर 4 तास 55 मिनिटे.
या ठिकाणी बघा, आता हे खूपच महत्त्वाचं उदाहरण आहे वजाबाकीचं. जेव्हा आपण तासाची आणि मिनिटाची वजाबाकी करतो की नाही, त्यावेळेस खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा तासाचं आपण हातच्या देतो तेव्हा मिनिटामध्ये रूपांतर होताना कसं होतं. तर आपण बघा एक घेतो उसना, परंतु एक उसना घेतो तेव्हा याचं इकडं 60मध्ये रूपांतर होतं. मग आता या ठिकाणी बघा 25मधून आपण 55 वजा करू शकतोय का? ते चिन्ह चुकलं बघा, वजा करायचेत आपल्याला. काय करायचेत? वजा. तर वजा करू शकतोय का आपण? 25मधून 55 नाही. मग आपण काय करतो? नेहमी काय करतो? हातच्या घेतो इकडच्या अंक करून, बरोबर आहे. मग या ठिकाणी याच्याकडून हातच्या न घेता डायरेक्ट 9कडून हातच्या घ्यावा लागतो तासाकडून. परंतु 9 काय आहेत? तास. 25 काय आहेत? मिनिट. जेव्हा 9कडून आपण एक हातच्या घेतो इकडं, तेव्हा त्याचं मिनिटामध्ये रूपांतर होताना किती होतात? की 60 मिनिटं होतात. एका तासात किती मिनिटं असतात? तर 60. मग या ठिकाणी 25 आणि 60 किती झाले? तर तुम्ही इथं कच्चे काम करून सुद्धा करू शकताय बघा. 25 आणि 60 किती झाले? तर बघा 85 मिनिटे झाली. किती झाली? 85. तर 25 न राहता मग काय झालं इथं? 85 मिनिटं झाली. मग 85मधून आपण 55 वजा करू शकतो बघा. 5मधून 5 गेले 0. त्यानंतर 8तून 5 गेले 3. बरोबर आहे. मग ही 30 काय झाली? मिनिट आली आपली. या ठिकाणी मिनिट आली. त्यानंतर इथं 9तून 1 आपण हातच्या दिला होता, म्हणून इथं किती राहणार आहेत? 9तले 8 उरणार आहेत या ठिकाणी. मग या 8तून 4 जर गेले तर किती उरले? 4 तास उरले. मग 4 तास 30 मिनिटं. किती उत्तर येणार आहे मग? 4 तास 30 मिनिटं. आपण ऑप्शन क्रमांक चेक करूया. बघा या ठिकाणी तुम्ही जर उत्तर चेक केलं तर आपलं उत्तर किती आलं होतं? 4 तास 30 मिनिटं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे या ठिकाणी बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की 144 कागद म्हणजे किती डझन कागद? एकदम सोपा प्रश्न आहे बघा. आपल्याला माहीत आहे की एका डझनात कागद किती असतात? तर 12 असतात, बरोबर आहे. मग 12 कागद एका डझनामध्ये असतात, तर 144 कागद म्हणजे किती डझन? तर एका डझनात किती असतात? 12. जर 12ने आपण 44ला जर भागलं तर किती येणार आहे? 12चा वर्ग 44 आहे 100. मग किती येणार आहेत? 12च. तर 12 डझनामध्ये 144 कागद असतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. खूप सोपा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघा की एक पेन, एक वही यांची एकूण किंमत किती आहे? 50 आहे. वहीची किंमत काय आहे? पेनापेक्षा 10 रुपयाने जास्त आहे. तर 5 वह्यांची एकूण किंमत किती? असं विचारलेलं आहे, बरोबर आहे. एक वही आणि पेनाची किंमत किती आहे या ठिकाणी? 50 आहे. आणि वहीची किंमत काय आहे? पेनापेक्षा 10 रुपयांनी जास्त आहे असं सांगितलेलं आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी ह्या उदाहरण कसं सोडवायचं? तर बघा, आता या ठिकाणी बघा आपल्याला वही व पेनची एकूण किंमत किती दिलेली आहे? 50 रुपये. परंतु वहीची किंमत काय आहे? पेनापेक्षा 10 रुपयांनी जास्त. मग आपण 50चे 2 भाग केले तर किती मिळतात आपल्याला? 25, बरोबर आहे. परंतु समजा वही पण 25ची धरली आणि पेन पण 25चा धरला, परंतु काय सांगितले? वहीची किंमत पेनापेक्षा काय नाही? 10ने जास्त आहेत. मग हे पेनाचे 10 काय करायचे? वहीची किंमत जास्त आहे म्हणून पेनातले 10 रुपये घ्यायचे आणि कोणाला द्यायचे? तर वहीला द्यायचे. मग वहीचे किती झाले? 10 जर त्यात मिळवले तर 25 अधिक 10 35 झाले. आणि ह्याने 10 दिले की नाही याला, म्हणून ह्याचे 10 वजा करायचे. मग 25मधून जर 10 गेले तर किती मिळतील आपल्याला? तर 15 मिळतील. आणि 15 आणि 35ची बेरीज तर 50 येते. दोन्हींची टोटल आपली 50 दिली. बरोबर आलं का? बरोबर आहे. मग आता वहीची किंमत किती मिळाली? 35. पेनाची 15. मग त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला आहे प्रश्न? तर 5 वह्यांची किंमत काढायची. किती? 5. मग या 35ला काय करायचं? 5ने गुणायचं आपण या ठिकाणी. 35 गुणवले 5 करून या ठिकाणी. मग 5 5 25 हातच्याले या ठिकाणी 35ने जर आपण 5ने गुणले 35ला तर 5 5 25 हातच्याले 2. त्यानंतर 5 3 15 आणि 2 17. किती मिळाले आपल्याला? 175 रुपये. जर आपण ऑप्शन चेक केले या ठिकाणी बघा, तर 175 रुपये पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला मिळालं आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 4. किती वह्यांची किंमत होईल? 5 वह्यांची किंमत तर 175 रुपये. बरोबर आहे. आता इथं काय दिलेलं आहे बघा की 62. या आकृतीवरून मिळणारा अपूर्णांक कोणता? बरोबर आहे. आता दिलेली काय आहे? आकृती आहे. आकृतीचे एकूण भाग किती आहेत बघा. या ठिकाणी जर बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. किती एकूण भाग आहेत आकृतीचे? 13 या ठिकाणी. आणि ही जी काय आकृती दिलेली आहे, बरोबर आहे, त्यापैकी किती भाग आहेत? पूर्ण भाग किती आहेत? 4. बरोबर आहे. मग आकृतीचे पूर्ण भाग 4 आहेत. आकृतीचे भाग आणि ह्या आकृतीचे भाग किती केलेले आहेत या ठिकाणी? तर 9 भाग केलेले आहेत. बरोबर आहे.
9 भाग केलेत. पूर्ण भाग 4 बाजूला 9 भाग आकृतीचे आहेत. रंगवलेले भाग किती आहेत? 1 2 3 4. मग या ठिकाणी काय येणार आहे? 4 जे आहेत ते पूर्णांकात येतील. या ठिकाणी 4 पूर्णांक येतील. एकूण भाग आकृतीचे नेहमी कुठे लिहितो आपण? छेदात लिहितो. बरोबर आहे की? मग आकृतीचे भाग किती केलेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. ते 9 आपण छेदात लिहितो. रंगवलेले एकूण भाग किती आहेत? 1 2 3 4. ते लिहितो अंशात. मग 4.4 9 असा कोणता पूर्णांक आहे? तर 4.4 पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 3. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.